फ्लॅश खबर मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता असा ट्विस्ट आलेला आहे की सगळंच बदलणार आहे. एका निर्णयामुळे घरातील प्रत्येक नात्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे आणि आता कोण कोणाच्या बाजूने उभं राहणार हे पाहणं खूपच महत्त्वाचं असणार आहे. तर आपण पाहतो की घरामध्ये अजूनही कालचं वातावरण कायम असतं. सगळे शांत असतात, पण ती शांतता बाहेरची असते. आतून प्रत्येकाच्या मनामध्ये वादळ सुरू असतं. समरने जे बोलून दाखवलं त्यानंतर कोणालाच सहजपणे पुढे जाता येत नसतं. स्वानंदी विचारात पडलेली असते, सुष्मिता स्वतःला ठाम दाखवत असते, अंशुमान स्वतःला सांभाळत असतो आणि चिंगी पहिल्यांदाच स्वतःसाठी उभी राहण्याचा प्रयत्न करत असते. पण तेवढ्यात घरामध्ये अशी एक गोष्ट घडते की सगळ्यांचे चेहरे बदलून जातात. आजी अचानक सगळ्यांना हॉलमध्ये बोलावते आणि बोलते, आजपासून या घरामध्ये कुणी कोणावर ओरडणार नाही, पण प्रत्येक जण सत्य बोलेल, कारण सत्य जितकं उशिरा समोर येतं तितकी नाती जास्त तुटतात. आणि इथूनच सुरू होतो खरा खेळ. आजीचं ते वाक्य ऐकल्यानंतर घरात पुन्हा एकदा शांतता पसरते, कारण इतके दिवस सगळे आपापली बाजू मांडत होते, पण पहिल्यांदाच कोणीतरी सत्य बोलायचं सांगितलेलं असतं. समर शांत उभा असतो. त्याला माहिती असतं की आता पुढचा प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. स्वानंदी आजीकडे बघत असते. तिला वाटत असतं की आता कदाचित सगळं स्पष्ट होईल. दुसरीकडे सुष्मिता अजूनही स्वतःला मजबूत दाखवत असते, पण तिच्या चेहऱ्यावर आधीसारखा आत्मविश्वास दिसत नसतो. अंशुमान मात्र वारंवार नजर चुकवत असतो, कारण त्यालाही जाणवत असतं की आता प्रश्न टाळून चालणार नाही. आजी सगळ्यांकडे बघते आणि बोलते, घर तुटतं ते मोठ्या गोष्टींनी नाही, न बोललेल्या गोष्टींनी. हे ऐकताच सगळे शांत होतात. मग ती सांगते की प्रत्येकाने आज स्वतःसाठी नाही तर सत्यासाठी बोलायचं. हे ऐकून सगळ्यांच्या नजरा समरकडे जातात. समर काही क्षण शांत राहतो आणि मग बोलतो, ठीक आहे, सुरुवात मी करतो. तो सांगतो की त्याने इतके दिवस घर सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण काही वेळा शांत राहणं ही सुद्धा चूक ठरते. त्याला वाटत होतं सगळं वेळेनुसार ठीक होईल, पण आता त्याला समजलं की काही गोष्टी वेळेवर थांबवल्या नाहीत तर त्या नात्यांपेक्षा मोठ्या होतात. तो पुढे सांगतो की आज तो कुणाला दोष देणार नाही, पण प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायचा, आपण खरंच जे केलं ते योग्य होतं का? हे ऐकताच घरात पुन्हा ताण वाढतो. तेवढ्यात सुष्मिता अचानक बोलते, जर मी माझ्या मनाने निर्णय घेतला असेल तर तो चुकीचा कसा? समर तिच्याकडे बघतो आणि शांतपणे उत्तर देतो, निर्णय चुकीचा किंवा बरोबर नंतर ठरतो, पण त्यासाठी आपण काय गमावलं हे आधी दिसतं. हे ऐकून सुष्मिता काही क्षण गप्प बसते. स्वानंदी मात्र पहिल्यांदाच तिच्याकडे बघून बोलते, मी तुला थांबवण्याचा प्रयत्न केला होता कारण मला तुझ्यावर विश्वास नव्हता म्हणून नाही, तर मला भीती होती की तू स्वतःला हरवशील. हे ऐकताच सुष्मिताच्या चेहऱ्यावर बदल दिसायला लागतो, कारण इतक्या वेळात पहिल्यांदाच तिच्यावर आरोप नाही तर काळजी दाखवली जात असते. पण त्याच क्षणी अंशुमान अचानक उभा राहतो आणि बोलतो, बस, आता मला काही सांगायचंय. हे ऐकताच घरात पुन्हा एकदा शांतता पसरते, कारण इतक्या वेळात पहिल्यांदाच तो स्वतःहून सगळ्यांसमोर बोलायला तयार झालेला असतो. सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळतात. समर शांतपणे त्याच्याकडे बघत उभा असतो. अंशुमान काही क्षण शांत राहतो आणि मग बोलायला सुरुवात करतो. तो सांगतो की त्याला कधीच वाटलं नव्हतं की गोष्टी इतक्या पुढे जातील. सुरुवातीला त्याला सगळं सोपं वाटत होतं. जे वाटलं ते केलं, जे योग्य वाटलं तो निर्णय घेतला. पण प्रत्येक निर्णयानंतर काही लोक मागे राहतात हे त्याच्या लक्षातच आलं नाही. तो सांगतो की त्याला वाटलं वेळ गेली की सगळं शांत होईल, पण वेळ गेली तशी प्रश्न वाढत गेले. हे ऐकताच घरातले सगळे शांत होतात. सुष्मिता त्याच्याकडे बघत असते, कारण पहिल्यांदाच तो इतक्या स्पष्टपणे बोलत असतो. अंशुमान पुढे सांगतो,
मी चुकीचा होतो की नाही हे मला माहिती नाही, पण मी काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम दुसऱ्या. हे ऐकताच स्वानंदीचे डोळे मोठे होतात. समर काही बोलत नाही, तो फक्त ऐकत असतो. तेवढ्यात चिंगी शांत आवाजात बोलते, मला कुणी चुकीचं सिद्ध करायचं नाही, पण मला इतकंच हवं होतं की मला पूर्णपणे विसरलं जाऊ नये. हे ऐकताच वातावरण पुन्हा बदलतं. सुष्मिता पहिल्यांदाच खाली बघते, कारण तिला पहिल्यांदाच जाणवत असतं, काही वेळा जिंकूनही माणूस आतून हरतो. समर आता पुढे येतो आणि बोलतो, आज मला एक गोष्ट समजली. ह्या घरात सगळे बोलले, पण कुणी ऐकलं नाही. आणि नाती तिथेच तुटतात, जेव्हा माणसं उत्तरं द्यायला लागतात, पण समजून घ्यायला थांबत नाहीत. हे ऐकताच सगळे शांत. समर पुढे सांगतो, आज निर्णय नाही, आज सुरुवात आहे. प्रत्येकानं स्वतःला विचारायचं, मी खरंच बरोबर होतो का? हे बोलून तो तिथून निघून जातो. सगळे जागेवर उभे राहतात आणि पहिल्यांदाच प्रत्येकाला स्वतःच्या निर्णयाचं वजन जाणवायला लागतं. पण प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? समरनी जे बोललं ते योग्य होतं का? अंशुमान खरंच बदलतोय की अजून मोठा ट्विस्ट बाकी आहे? आणि पुढे या नात्यांचं काय होणार? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच दमदार अपडेट्ससाठी फ्लॅश खबर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात भेटूया.